मी आदर्श विद्या मंदिर येथे मुख्याध्यापिका म्हणून कार्य करते। नाव माझे सौ विद्या संदीप जोशी। आदर्श विद्यालयाला नेहमीच संस्थेने खूप मदत करत आलेली आहे। संस्था आमचं ब्रीदवाक्य आहे की हाती घ्याल ते तडीस न्या। या पद्धतीने आम्हाला संस्था सातत्याने सहकार्य करत असते, मदत करत असते। इथे आम्हाला कार्य करताना पालकांचंही नेहमीच सहकार्य लाभतं। पालक अनेक प्रकारांनी मदत करत असतात। पालक वृक्षारोपणासाठी कुंड्या भेट देतात। मुलांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, स्वतःच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पालक आम्हाला सातत्याने कुंड्या, पुस्तकं, कधी शास्त्रज्ञांचे फोटो अशा अनेक प्रकारांनी भेटी देऊन मुलांनाही प्रोत्साहित करण्याचं काम करतात। आमच्या इथले विज्ञान शिक्षक सातत्याने एका सायंटिस्टचा फोटो एका विद्यार्थ्याला वाढदिवसाच्या निमित्ताने भेट द्यायला लावून त्या शास्त्रज्ञाबद्दलच्या माहितीची जाणीव करून देतात। विज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थी TIFR अनेक ठिकाणी भेटी देत असतात। सातत्याने सायन्सचे विविध उपक्रम शाळेमध्ये राबवले जातात। याचबरोबर शाळेमध्ये एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी, जयंत्या, पुण्यतिथ्या सगळ्या साजऱ्या केल्या जातात। विविध सण साजरे केले जातात, त्यामध्ये विद्यार्थी आनंदाने भाग घेतात। त्याचबरोबर उत्तम रीतीने खेळाडू घडवण्याचं काम आपण करत असतो आणि खेळाडू आमचे जिल्हा स्तरावर, विभाग स्तरावर, तालुका स्तरावर, राज्य स्तरावर आणि आता सद्यस्थितीमध्ये 1-2 खेळाडू आमचे राष्ट्रीय स्तरावर सुद्धा गेलेले आहेत। खेळाडूंनी आमच्या विद्यालयाच्या शिरपेचात खऱ्या अर्थाने मानाचा नवा तुरा खोवलेला आहे। खेळाडूंनी जो आलेख आहे शाळेचा तो इतका उंचावलेला आहे की नेत्रदीपक असं यश त्यांनी प्राप्त केलेलं आहे। त्याचबरोबर शाळेने यावर्षी अनेक गोष्टी केल्या। त्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट केली की आमच्या इथे राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धांचं आयोजन केलेलं होतं। नोव्हेंबरमध्ये त्या स्पर्धा संपन्न झाल्या। या स्पर्धांसाठी बुटेरे सरांनी खूप मेहनत घेतली, घोडके सरांनी पण खूप मेहनत घेतली। सर्व PE शिक्षकांनी यासाठी उत्तम सहकार्य केले, इतर शिक्षकांचेही उत्तम सहकार्य लाभले। त्यामुळे राज्यस्तरीय स्पर्धा अतिशय नेत्रदीपक अशा रीतीने संपन्न झाल्या। संस्थेने उत्तम सहकार्य केलं, जागेची उपलब्धता करून दिली, ज्या ज्या सोयी हव्या होत्या त्या सगळ्यांची पूर्तता संस्थेने केलेली आहे। या सर्व गोष्टी करत असताना संस्था सातत्याने जी मदत करते त्यासाठी आम्ही सदैव संस्थेचे खऱ्या अर्थाने ऋणीच आहोत आणि आमचे भाग्य की आम्हाला अशा संस्थेमध्ये उत्तम कार्य करण्याची संधी लाभली, यासाठी मी सदैव संस्थेच्या ऋणात असेल। त्याचबरोबर आमचा यशाचा जो आलेख आहे तो पण अतिशय उंचावलेला आहे। आजपर्यंत आमच्या विद्यार्थ्यांना जे यश नेत्रदीपक असं मिळालेलं आहे, 10वी आणि 12वीमध्ये गेल्या 2 वर्षापासून आपला 10वीचा निकाल विद्यालयाचा 100% लागतो आहे आणि यावर्षी आमचा 12वीचा पण निकाल अतिशय उत्तम लागलेला आहे। 12वी कला विभागाचा निकाल 83% होता, विज्ञान विभागाचा निकाल 97% लागला आणि कॉमर्स विभागाचा निकाल 99% लागला। या पद्धतीने निकालाचा सुद्धा आलेख उंचावलेला आहे। जे विद्यार्थी आपल्याकडे सर्व पंचक्रोशीतनं येतात त्यामुळे सगळेच विद्यार्थी हुशार नसतात, पण जे विद्यार्थी कमी पडतात, ज्यांच्यासाठी 10वीचे शिक्षक वर्ग कमजोर विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने विषयाचे एक्स्ट्रा क्लास घेत असतात, वेळात वेळ काढून त्यांना मार्गदर्शन करतात आणि त्यांच्याकडून जे शक्य होईल ते सगळा अभ्यासक्रम पूर्ण करून घेतला जातो। त्याचबरोबर 12वीसाठी कला विभागात इंग्रजीची विद्यार्थ्यांना खूप अडचण असते, इंग्रजी त्यांचं कच्चं असते, त्यासाठी इंग्रजीचे विषय शिक्षक कोच आयोजन करतात, इंग्रजीचा विशेष वर्ग त्यांच्यासाठी घेतला जातो। या सर्व पद्धतीने आमची घोडदौड चालू असते। 5वी ते 8वीसाठी स्कॉलरशिपचे वर्ग सुरू केलेले आहे। तसंच शाळेमध्ये माध्यान्ह भोजनाची पण सोय केलेली आहे। पोषण आहार ही जी योजना आहे ती योजना उत्तम रीतीने शाळेमध्ये गेल्या 10 महिन्यापासून चालू आहे। कुठलीही अडचण न येता खूप छान पद्धतीने पोषण आहार मुलांना दिला जातो। मुलं पण आनंदाने पोषण आहार घेतात, सर्व मुलं त्यासाठी खूप खुश आहे। या योजनेसाठी सुद्धा बुटेरे सरांनी उत्तम सहकार्य केलं, त्यांनी पुढाकार घेऊन ती योजना सुरू केली आणि ती योजना आता खूप उत्तम रीतीने चालू आहे शाळेमध्ये। त्यामुळे या सगळ्या गोष्टी करत असताना कुठलीही अडचण येत नाही, जी अडचण येईल ती अडचण सोडवायला संस्था सदैव तयार असते। या पद्धतीने शाळेचं कामकाज समाधानकारक आणि उत्तम रीतीने चालू आहे। असंच पुढेही चालू राहील अशी अपेक्षा व्यक्त करते आणि थांबते।